नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय अरिथमेटिक प्रोग्रेशनचे 1 मार्क्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर द बोर्ड एक्झाम। तर आता बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत बाकीच्या लेसन्स वरचे ते मी टाकलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। तर आता बघा, आज जो लेसन आहे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्याचे 1 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघतोय। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा। तर आता बघा, फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते काय आहे, तर इन अन अरिथमेटिक प्रोग्रेशन 2, 4, 6, 8 द कॉमन डिफरन्स डी इज। म्हणजे तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले आहे। अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, जो सिक्वेन्स, आणि सिक्वेन्स मध्ये काय असतं तर जो प्रत्येक टर्म्स मधला जो डिफरन्स असतो, कॉमन डिफरन्स असतो, तो काय असतो तर कॉन्स्टंट असतो। तो कॉन्स्टंट असेल तरच त्याला आपण काय म्हणतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन असे म्हणतो। तर आता इथे आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशनची दिलेलं आहे इथं तुम्हाला, आणि डिफरन्स फाइंड करायचंय। तर डिफरन्स फाइंड करताना आपल्याला ही पहिली जी टर्म असते ती T1 असती, दुसरी T2, तिसरी T3 आणि चौथी असते ती T4 असती। आता डिफरन्स कसा फाइंड करायचा, तर आधीच्या म्हणजे पुढच्या टर्म मधून मागची टर्म मायनस केली की आपल्याला काय मिळतो, डिफरन्स मिळतो। म्हणजे डी काढताना आपण काय करणार आहे बघा, T2 मायनस T1। आता T2 किती आहे आपला, तर 4 आहे, म्हणून इथे घेतलेले आहेत 4 मायनस हे 2 आहेत म्हणून -2 केले। 4 - 2 म्हणजे किती आन्सर आलेले आपलं 2। ऑप्शन्स बघा, सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द कॉमन डिफरन्स ऑफ द सिक्वेन्स 0, -4, -8 and -12। आता मी हा क्वेश्चन मुद्दाम घेतलेला आहे का, तर जेव्हा मायनस साईन येतात त्यावेळेला मुलं कन्फ्युज होतात आणि साईन मध्ये गोंधळ करून डिफरन्स चुकवतात। तर तो डिफरन्स कसा फाइंड करायचा बघा, तर आता पहिले मागाच्या सारखंच आहे, हे पहिली टर्म आहे, इथं दुसरी टर्म आहे। आपल्याला व्हॉट इज द कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स म्हणजेच काय असतो, आपला डी असतो, आणि तो डी आपल्याला इथं फाइंड करायचा आहे। परत एकदा बघा, डी इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं, T2 मायनस T1 असणार आहे। आता इथे T2 किती आहे आपला, -4 आहे, आणि हा जो 0 आहे तो -0, म्हणजे आन्सर किती असणार आहे आपलं, -4 हे आन्सर असणार आहे। म्हणजे करेक्ट ऑप्शन इज बी, हा करेक्ट ऑप्शन असणार आहे। आता पुढची टर्म बघा, फाइंड T3 इन अन AP 9, 15, 21, 27। आता डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आपल्याला T3 फाइंड करायचं आहे। टर्म्स कशा असतात, तर पहिली टर्म T1 असते, दुसरी T2 असती, तिसरी T3 असती। म्हणजेच पहिली टर्म T1, दुसरी T2 आणि तिसरी किती असणार आहे, T3। म्हणजे ऑप्शन काय असणार आहे आपला 21, हा ऑप्शन काय असणार आहे, करेक्ट असणार आहे, बी ऑप्शन करेक्ट असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड Tn इफ A is equals to 20 and B is equals to 3। हा क्वेश्चन मोस्टली विचारला जातो। तर आता Tn चा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, A आणि D ची जी व्हॅल्यू आहे त्यात सबस्टिट्यूट करायची आहे आणि Tn चा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। आता Tn चा फॉर्म्युला काय आहे बघा टर्मचा, तर A प्लस n-1 इंटू D हा आपला फॉर्म्युला आहे। तर A ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे आपली 20 आहे, म्हणून त्या जागेला 20 सबस्टिट्यूट केले, प्लस n ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाहीये त्यामुळे n-1 ऍज इट इज तसंच ठेवायचंय आपल्याला। नेक्स्ट D ची व्हॅल्यू आहे ती आहे इंटू 3 आहे। आता इथे सॉल्व्ह केले तर 20 प्लस हा ब्रॅकेट सॉल्व्ह करताना आपण काय करणार आहे, एकदा ह्या n ला मल्टिप्लाय करणार आहे, एकदा 1 ला मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे 3 इंटू n 3n झालेले आहेत, -3 1 जा 3 झालेले आहेत। आता लाईक टर्म्स घेतल्या तर -20 -3 होतात, तर -20 -3 म्हणजेच किती आलेले आहेत आपले 17 आलेले आहेत, आणि हे प्लस 3n हे ऍज इट इज तसेच ठेवायचे आहेत। म्हणजे Tn ची जी टर्म असणार आहे ती काय असणार आहे आपली, Tn इज इक्वल्स टू 17 प्लस 3n किंवा 3n प्लस 17 असंही लिहू शकतो तुम्ही। नेक्स्ट आपल्याला Tn ची टर्म दिलेली आहे, म्हणजेच बघा Tn इज इक्वल्स टू 2n - 5 हे दिलेलं आहे। इन अ सिक्वेन्स फाइंड इट्स फर्स्ट 2 टर्म्स फाइंड करायचे। आता खूप सिंपल आहे, मुलांना असं वाटतं की अरे Tn दिले, मग आता T1 आणि T2 कसं फाइंड करायचं, इथे तर A माहित नाही आपल्याला, D माहित नाहीये, मग कसे फाइंड करायचे। तर सिंपल गोष्ट आहे, फक्त आपल्याला इथं काय करायचंय, यांची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायची आहे। म्हणजे जर समजा आपण T1 इज इक्वल्स टू 1 घेतलं तर आपल्याला काय मिळतं, तर T1 ची टर्म मिळते, म्हणजे फर्स्ट टर्म मिळते आपल्याला, जी की T1 असती। म्हणजेच काय येणार बघा, जिथे n आहे तिथे आपल्याला काय करायचंय, 1 सबस्टिट्यूट करायचंय। म्हणजेच काय आले, 2 1 जा 2 -5 म्हणजेच किती आले, -3। म्हणजे पहिली जी टर्म आहे ती किती आलेली आपली, -3 आलेली आहे। T2 म्हणजे सेकंड टर्म म्हणजेच काय असतं आपलं, T2 असतं। तर T2 कसं फाइंड करायचं, तर n इज इक्वल्स टू 2 सबस्टिट्यूट करायचं।
सॉरी, इथे n असणार आहे, n इज इक्वल्स टू 1. तसंच इथं काय असणार आहे, n इज इक्वल्स टू 2 असणार आहे. म्हणजे जिथे जिथे n असणार आहे तिथे तिथे काय असणार आहे, आपण 2 ची ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजे 2 2 जा 4 -5 आलेले आहेत, म्हणजे t2 इज इक्वल्स टू -1 आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड डी इफ T9 इज इक्वल्स टू 23 अँड A इज इक्वल्स टू 7. आता T9 दिलेलं आहे तुम्हाला. जर आता Tn चा फॉर्म्युला आहे तो काय आहे बघा, Tn इज इक्वल्स टू A प्लस n-1 D दिलेले आहे. तर आपल्याला T9 ची टर्म दिलेली आहे, किती दिलेली आहे, 23 दिलेली आहे, इज इक्वल्स टू A किती आहे, प्लस 7 आहे, प्लस हे n म्हणजेच किती असणार आहे आपलं, 9 असणार आहे, म्हणून 9 - 1 आणि हा D आपल्याला फाइंड करायचा, त्यामुळे तो तसा राईट करायचा. हा 7 प्लस होता, तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे. आणि इकडं इकडची जी टर्म होती 9 - 1 म्हणजे किती आलेले आहेत, 8D आलेले आहेत. आता 23 मधनं 7 गेले, 23 मधनं 7 गेले म्हणजेच किती राहतात बघा, तर 16 राहतील आणि इथं येतील 8D येतील. हा 8 मल्टिप्लाइडला होता, तो इकडे आल्यानंतर डिवाइडला जाईल, म्हणजे 16/8 इज इक्वल्स टू D. 8 2 जा 16 म्हणून D इज इक्वल्स टू किती आलेला आहे, आन्सर 2 आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, फाइंड A अँड D फॉर अँड AP 1 4 7 अँड D. आता आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे आणि A आणि D ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर बघा, T1 ची जी टर्म असती ती म्हणजेच A असती, म्हणजे ती किती आहे आपली, 1 आहे. T2 ची टर्म किती दिलेली आहे आपल्याला, 4 दिलेली आहे. म्हणजे D काढताना आपण काय करणार, T2 मायनस T1 करणार. T2 किती आहे आपला, 4 मायनस हे किती आहे, 1, म्हणजे D किती आलेला आपला, 3 आलेला आहे. आणि A इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं, 1 असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा, फाइंड T5 इफ A इज इक्वल्स टू 3 अँड D इज इक्वल्स टू -3 दिलेले आहे. म्हणजे T5 ची टर्म्स फाइंड करायची आपल्याला. सेम Tn चा फॉर्म्युला यूज करणार आहे आपण. म्हणजे T5 इज इक्वल्स टू A प्लस 5 - 1 इंटू D. T5 ॲज इट इज तसंच ठेवा. A किती आहे तुमचा, 3 प्लस ह्याच्यानंतर 4 इंटू इथं किती आहे, D -3 आहे, म्हणजे 3 4 3 जा 12 होतील. चिन्हात मल्टिप्लिकेशन मध्ये एखादं जरी चिन्ह मायनस असेल तरी आन्सरला मायनस चिन्ह येतं. 3 - 12 केले तर किती होतात, 9 येतील. तर T5 जो आहे तो किती असणार आहे आपला, 9 असणार आहे. हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे आपला. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.